नमस्कार, माझे नाव प्रिया. माझ्या विषयाचे नाव आहे समाज सुधारक सावित्रीमाई. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? तयास मानव म्हणावे का? जवळजवळ 150 वर्षांपूर्वी निर्भीडपणे हा सवाल विचारणारी वाघीण विधवांची, गोरगरिबांची, परितक्त्यांची, अजान अनाथ बालकांची सावली, क्रांतीसूर्य ज्योतिबांची माऊली म्हणजेच आमची पूजनीय, वंदनीय, आदरणीय सावित्रीमाई. महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्रातील समाजाला कलाटणी देणाऱ्या महान स्त्री पुरुषांच्या नावांची यादी ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णच होत नाही, त्या महान विभूती म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीमाई. अतिशय तेज बुद्धी, धैर्य, धाडस, हिम्मत, निर्भयपणा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महान कवयित्री, थोर समाज सुधारक, समाजसेविका, आद्य शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीमाई. विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाऊन, तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन. ज्या काळात स्त्री ही केवळ एक उपभोग्य वस्तू मानली जात होती, दैन्य, दारिद्र्य, गुलामी या अनिष्ट प्रथांमध्ये भरडली जात होती. स्त्रीचं अस्तित्व, स्त्रीचं विश्व फक्त चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं. कोणताही अधिकार नसलेली स्त्री ही फक्त एक गुलाम होती. त्या काळात सर्व जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन केवळ माणुसकी आणि मानवता हाच धर्म मानून कवडीमोल असलेल्या स्त्रियांच्या आयुष्याला आणि समाजाला शिक्षणाचे, सुधारणेचे आणि परिवर्तनाचे बालकडू पाजून नवी झळाळी देणारी आणि स्त्रियांना नवा आत्मविश्वास देणारी समाजधुरीण म्हणजे सावित्रीमाई. त्या काळात अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या समाजात मुलगी जन्माला येणं देखील भयंकर पाप मानलं जायचं. लहान बालिकेचा विवाह वृद्धाशी लावला जायचा आणि लग्न म्हणजे काय हे समजण्याच्या आतच ती बालिका विधवा व्हायची. मग त्या विधवा झालेल्या कोवळ्या जीवाला सती पाठवलं जायचं किंवा केशवपन करून विद्रूप केलं जायचं. विरोधाचा कोणताही अधिकार नसलेल्या या विधवा नराधमांच्या शिकार बनत, आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत अशा या अंधारमय वातावरणात सावित्रीमाई या वाघिणीचा जन्म झाला, जिने आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला. स्त्री शिक्षणाची आणि समाज सुधारणेची मुहूर्तमेढ रोखली. नतमस्तक मी तुझ्या पुढे ग, साऊ तू माये माझी. प्रणाम आहे माझा तुझला, होऊ कशी उत्तराई तुझी, होऊ कशी उत्तराई तुझी. नारीला साक्षर करून, अनिष्ट रूढींना झुगारून हे सुंदर विश्वमुक्तांगण खुल्या करून देणाऱ्या महिलांच्या मुक्तिदात्या सावित्रीमाई. ज्या काळात सती जाणं, बालविवाह लावून देणं अशा कुप्रथांनी समाजाला ग्रासलं होतं, त्या काळात महिलांसाठी शाळा काढणं हे किती धाडसाचं होतं. परंतु भारतीय इतिहासाची, शोषणाची आणि जातीवादाची अज्ञानात आहे हे ओळखून सावित्रीमाई मागे हटल्या नाहीत. कर्मठ लोकांनी चिखल, शेण, दगड मारले, पण त्यांनी हार मानली नाही. महिलांसाठी आश्रम काढणं, स्त्री भ्रूणहत्या रोखणं, नवजात बालकांसाठी आश्रम काढणं हे काम त्यांनी ज्योतिबांच्या मदतीने केलं. सावित्रीमाईंनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले व तो मोठा झाल्यावर त्याचा आंतरजातीय विवाह लावून दिला. कारण त्या काळी त्याला मुलगी द्यायला कोणीही तयार नव्हतं, कारण तो एका विधवेचा मुलगा होता. आपल्या पतीच्या अंत्ययात्रेत टिटव धरून सहभागी होणाऱ्या आणि पतीच्या पार्थिवाला अग्नी देणाऱ्या सावित्रीमाई काळाच्या खूप पुढे होत्या. प्लेग या अतिशय संसर्गजन्य आणि जीवघेण्या आजारात आपल्या जीवाची पर्वा न करता आपला दत्तक मुलगा डॉक्टर यशवंत याच्यासह रुग्णसेवा करताना मरण पत्करणाऱ्या सावित्रीमाई खऱ्या प्लेग योद्ध्या होत्या. त्यांच्या या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा आणि समाज परिवर्तन करणाऱ्या अनेक सावित्रीमाईंची गरज आज समाजाला आहे. जर ती आपण पूर्ण करू शकलो तर सावित्रीमाईंना वाहिलेली ती खरी आदरांजली ठरेल. शेवटी एवढंच म्हणेल, अंधारानं अज्ञानमय समाज जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर अमर आहे आपली ज्ञानज्योती, क्रांतीज्योती. धन्यवाद.